गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर विखारी टीका करणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी हस्तांदोलन करून काल बंद दाराआड चर्चा केली आणि निमित्त होतं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या गणेश पूजनाचं। त्यामुळे युतीची रखडलेली चर्चा पुन्हा ट्रॅकवर आल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली। ठाकरेंच्या स्क्रीनिंग नंतर युतीचा पिक्चर बदलणार। बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेश पूजन युतीच्या चर्चेचा श्रीगणेशा ठरणार। मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाची लगबग सुरू असताना सगळ्यांचं लक्ष वेधणारा क्षण ठरला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्तांदोलनाचा। आणि या हस्तांदोलनानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या मनात युतीच्या शक्यतेची कळी उमलू लागली आहे। एरवी युतीचा विषय निघाला की उद्धव ठाकरे विखारी बाण सोडायचे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देत युतीचा सस्पेन्स कायम ठेवायचा। मात्र आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। युतीसाठी हे शुभ संकेत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व्यक्त करतायत। मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि आज उद्धवजी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली। फार थोडा वेळ चर्चा झाली, खाजगी चर्चा होती। मी एवढंच म्हणेन की युती राहण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल नक्की ठरेल। त्या या स्मारकाच्या हस्तांतरणाच्या या कार्यक्रमात त्याला राजकीय संबंध जोडणं हे उचित होणार नाही। पण सर, युतीसाठी एक चांगला अनुकूल असा आज कार्यक्रम झाला असं म्हणता येईल? कार्यक्रम खूप चांगला झाला आहे, सर्वांसाठी अनुकूल आहे। युती व्हावी ही फक्त भाजपचीच नाही तर शिवसेनेच्याही नेत्यांची इच्छा असल्याचं लपून राहिलेलं नाही। युतीसाठी मातोश्रीवर दबाव टाकणाऱ्या खासदारांची उद्धव ठाकरेंनी कानउघाडणी देखील केली। त्यामुळे युती संदर्भात बोलताना काही नेते जपून प्रतिक्रिया देत आहेत। युतीबद्दल आपण माझ्याशी किंवा आणखी कुणाशी बोलू नये, कारण हा संपूर्ण अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा आहे। त्यांनी जो निर्णय घेतला किंवा जो निर्णय कायम घेतील त्याचे आम्ही सगळे बांधील। दुसरीकडे भाजप नेते 100% युती होणार असल्याचा दावा करतायत। इस राष्ट्रवादी के नेताओं को डर लगता है कि युति हुई तो हमारी डिपॉजिट जब्त हो सकती है, तो डर के मारे ऐसी दंतकथाएं वो करते हैं। देखो, बाबा साहब का स्मारक करना इसका युति से क्या संबंध है? युति तो होने वाली है। संधी मिळेल तेव्हा भाजपवर टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंनी युतीचा पोपट मेल्याचं जाहीर केलेलं नाही। त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेश पूजन आणि ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा युतीच्या शक्यतेची नांदी समजली जातीये। सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता बातमी, प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचा आघाडीत सामावून घेण्यासाठी ओवेसीनी खुली ऑफर दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महाआघाडीची चर्चा सुरू झाली आहे। पण आंबेडकर अजूनही 12 जागांसाठी अडून बसलेत आणि सध्या तरी त्यामुळे महाआघाडीबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत। अगर आप कह रहे हैं कि मायम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहेब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो। मेरे को एक सीट भी नहीं चाहिए। स्वतः ओवेसींनीच अशी खुली ऑफर दिल्यानंतर काँग्रेसला प्रतिक्रिया देणं भागच होतं। त्याप्रमाणे अशोक चव्हाण यावर बोललेही, पण त्यांनी वंचित आघाडीला 12 जागा देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे। बाळासाहेबांना सोबत घेण्याबद्दल तर स्वागतच आहे। जागा किती द्यायच्या, ह्या काँग्रेसमधून जागा किती द्यायच्या, राष्ट्रवादीतून किती जागा द्यायच्या, इतरही मित्रपक्ष आहेत, 4 ते 5 पक्ष महत्त्वाचे आहेत। त्याच्यामधले सर्वच महत्त्वाचे, पण त्यातले 4-5 पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यांचाही विचार करावा लागेल। हे सगळं गणित, हे सगळं विचार करून निर्णय घ्यावा लागेल आणि मला वाटतं की त्यातला बराचसा मार्ग आता सुकर झालेला आहे असं मला वाटतं। काँग्रेसनं असा थंड प्रतिसाद दिल्यानंतर अमरावतीच्या सभेत आंबेडकरांनी वंचित आघाडीचा थेट उमेदवारच जाहीर करून टाकला। एवढंच नाही तर काँग्रेस फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला। काँग्रेसवाल्यांनी स्वतःची भूमिका जाहीर करावी। त्याने आम्ही काही काँग्रेसवाल्यांसाठी थांबणार नाही आहोत। आता काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे। त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले तसं आम्ही काही अडकणार नाही आहोत।
तिकडे अमरावतीत आंबेडकर काँग्रेस आघाडीवर तोंडसूक घेत असतानाच इकडे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची भेट घेतली. आंबेडकरांना आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहू असंही ते म्हणाले. आता बाळासाहेबांचा सन्मान राखायचा, कसा राखायचा, काय राखायचा याची आम्ही चर्चा करतो आहोत ना. शेवटी 12 जागा त्यांना द्यायच्या. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी समोर हा काही पेच आहे की नाही. राजू शेट्टी कितीतरी जागा मागतात, SP मागतात, आणखीन वेगवेगळे जे आहेत कम्युनिस्ट पक्ष CPIM मागते आहे. या सगळ्यांचा विचार करूनच जे आहे कोणी पुढे मागे जे आहे सरकून एकत्रित येऊन लढावं हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्नांचा शेवटच्या क्षणापर्यंत चालेल. आता आपण आंबेडकरांच्या समोर नक्की कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते जरा पाहूया. काँग्रेस आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हा महाआघाडीचा तिढा सुटणार कसा ते जरा पाहूया. पर्याय पहिला, प्रकाश आंबेडकरांना वंचित आघाडीसाठी किमान 8 जागा हव्यात. काँग्रेस मात्र फक्त अकोल्याची जागा सोडायला तयार आहे. पर्याय दुसरा, आंबेडकर अकोल्यासोबत बुलढाणा आणि सोलापूरसाठीही आग्रही आहेत. तर MIMची साथ सोडण्यासही आंबेडकरांनी स्पष्टपणे नकार दिलाय. अशा पद्धतीनं आंबेडकर स्वतःच्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत. तर काँग्रेस नेते फक्त सकारात्मक चर्चेचा आभास निर्माण करताना दिसत आहेत. त्यामुळेच महाआघाडीतला हा डेडलॉक नेमका कोण तोडणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. दलित आणि मुस्लिम मतदार जर आघाडीच्या नेत्यांच्या ताब्यातून गेला तर मोठी समस्या तयार होऊ शकते. यामुळेच आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेचा आभास तयार करतायत. वास्तव मात्र वेगळंच आहे की काय असं म्हटलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.